या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश आणि वसुंधरा हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी निघालेली असते. वसुंधरा आकाशला विचारत असते की तुम्ही ठीक आहे ना, तुम्हाला कुठं काही लागलेलं तर नाही ना. तर आकाश म्हणत असतो की नाही वसुंधरा, तुमच्यामुळे मला काहीही झालेलं नाही आहे. आपण आता लवकरात लवकर घरी जाऊया. आणि मग ते दोघे जण घरी जाण्यासाठी निघतात. परंतु तो विशाखाने पाठवलेला माणूस अजूनही त्यांचा पाठलाग करत असतो. तो त्या विशाखाला फोन करून सांगतो की हे दोघे जण घरी जाण्यासाठी निघाले आहेत. आणि हे ऐकून वसुंधरा चिडून म्हणते की मी तुला त्या आकाशला मारून टाकायला सांगितलं होतं ना, मग काम का झालं नाही. तर तो माणूस घडलेला सर्व प्रकार तिला सांगतो. त्यामुळे ती चिडून म्हणते वसुंधरा नेहमी माझ्या कामात आडवी येते. आणि मग ती त्या माणसाला सांगते की काहीही झालं तरीही दोघे जण घरी जिवंत जाता कामा नये. आणि मग तो माणूस त्यांचा पाठलाग करू लागतो. तर दुसरीकडे तनियाच्या खोलीत तनिया येते आणि विशाखाला कॉल करून सांगते की मम्मा, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर विशाखा विचारते की आता काय झालं आहे. तर तनिया म्हणत असते की त्या आकाशने आणि वसुंधराने भास्कर दादांना फोन करून सांगितलं आहे की तो क्लायंट फ्रॉड आहे. आणि हे ऐकून विशाखाला तर खूप मोठा धक्काच बसते. ती म्हणत असते की ही वसुंधरा कधी आपली पाठ सोडणार काय माहीत. तर तनिया म्हणत असते की त्या भास्कर दादांनी सगळ्यांसमोर सगळं सांगितलं आहे आणि सही करण्यासाठी सुद्धा नकार दिला आहे. त्याचं हे म्हणणं आहे की जोपर्यंत आकाशदादा घरी येत नाही तोपर्यंत ती ही डील फायनल करणार नाही. हे ऐकून विशाखा विचारते की अखिल काय म्हणत आहे. तर तनिया सांगते की अखिलला तर ही डील करायची आहे आणि त्या भास्कर दादाला समजवण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण ऐकायला तयारच नाही. तर विशाखा म्हणत असते की हे बघ, काही झालं तरी अखिलने त्या कागदावर सही करायला हवी. मी त्या कागदावर असं लिहिलं आहे की अखिल त्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने करीत आहे. एकदा का त्याने ही सही केली की मी त्या कंपनीची मालकीण बनेन. आणि घराचे पेपर तर तुझ्याकडे आहेतच, तर घर सुद्धा आपण ताब्यात घेऊ आणि त्या ठाकूरांना रस्त्यावर आणू. तर तनिया म्हणते की ठीक आहे मम्मा, माझ्या परीने मी प्रयत्न करेन. आणि फोन ठेवून देते. त्याच वेळी अखिल त्या ठिकाणी येतो. तो खूप काळजीत असतो. तनिया त्याला म्हणत असते की अखिल, मला माहित आहे तुला खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. मला खरंच असं वाटते की तू आकाशदादांची वाट बघू नको, हे डील फायनल कर. तर अखिल म्हणत असते की तनू, माझी सुद्धा हीच इच्छा आहे, पण भास्करदादा सही करायला तयार नाही ना. तर तनिया त्याच्या मनामध्ये आकाश आणि भास्करबद्दल विष घालते. ती म्हणत असते की तू स्वतःचे निर्णय स्वतःच घे. तुला फक्त भास्कर दादालाच समजवायचं आहे. तू गोड बोलला की लगेच तुझं ऐकेल. प्रत्येक वेळी त्या आकाशदादांचं ऐकायची काही गरज नाही. आणि त्यावर अखिलही हो म्हणते. दुसरीकडे भास्कर त्याच्या खोलीत असतो. तितकेच त्याची बायको अवनी त्या ठिकाणी येते. ती भास्कराला म्हणत असते की तुम्ही स्वतःचे निर्णय का नाही घेत. प्रत्येक वेळी तुमचा आणि त्या अखिलचा घोडा आकाश जवळच का अडलेला असतो. तुम्हाला स्वतःचे निर्णय घेता येत नाही का. तिच्या अशा बोलण्यावर भास्कर अजूनही चिडतो. तो तिला म्हणत असतो की नक्की काय बोलायचं आहे तुला. तर अवनी म्हणते की जर तो क्लायंट फ्रॉड नसेल तर तुमच्याकडे किती मोठी संधी आलेली आहे. ही संधी तुमच्या हातातून गेली ना तर खूप मोठा नुकसान होईल. आणि तुम्ही आकाशचे तर मोठे भाऊ आहात ना, तुम्ही तर तुमचा विचार करा. ही डील सक्सेसफुल झालं तर सगळ्यांनाच तुमचं कौतुक करतील, सगळ्यांनाच खुशी होईल. आणि हे ऐकून भास्कर तर अवनीवर खूपच चिडतो आणि तो म्हणत असतो की तू कशाला माझ्या आणि आकाशच्या मनात पडते. मी फक्त आकाशची वाट बघत आहे, कारण मला खात्री आहे तो क्लायंट फ्रॉड आहे. तर अवनी विचारते की आकाश भाऊकडे पुरावे आहेत का. भास्कर म्हणत असतो की हो आहेत, त्याच्याजवळ पुरावे, आणि म्हणूनच मी त्याची वाट बघत आहो. जोपर्यंत आकाश येणार नाही तोपर्यंत मी सही करणार नाही. आणि हे ऐकून अवनी चिडते आणि चिडूनच बोलते की सारखं सारखं आकाश आकाश काय लावलंय तुम्ही. तुमचे निर्णय स्वतःला घेता येत नाही का. हे ऐकून भास्कर पण खूप चिडून बोलतो. बस कर अवनी, उगाच वाटेल ते बोलू नको आणि या सगळ्यामध्ये तू पडू नको. जर तो क्लायंट फ्रॉड असेल तर आपल्याला किती मोठी नुकसान होईल याचा विचार केला आहे का तू. आणि हे ऐकून अवनी गप्प बसते. दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर तो माणूसही त्यांचा पाठलाग करत असतो आणि त्यानंतर तो दोघांच्याही मध्ये अचानक गाडीजवळ येऊन थांबतो. आणि त्याला बघून वसुंधरा तर खूपच घाबरते आणि ती आकाशला सांगते की आकाशराव, हाच तो माणूस ज्याने मगाशी गोळी झाडली होती. आणि हे ऐकून आकाश खूप चिडतो
आणि वसुंधराला म्हणतो की तुम्ही काही झालं तरी गाडीमधून खाली उतरायचं नाही. आणि तो स्वतः गाडीतून खाली उतरून त्या माणसापुढे जाऊन उभा राहतो. तर तो माणूस आणि अजून काही त्यांच्या साथीदारांना त्या ठिकाणी बोलावून घेतो. हे बघून तर इकडे अवनी अजूनही भास्करला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण तो तिला या सगळ्यापासून लांब राहा असं सांगतो. दुसरीकडे तनिया अखिलला म्हणत असते, मला असं वाटते की तू उगाच आकाश दादांची वाट बघत बसू नको. ही डील फायनल कर. जर ही डील फायनल झाली तर तो एक माइलस्टोन ठरेल. 100 इव्हेंट तुला एका वेळी करता येईल. हे किती बिग अचीवमेंट आहे हे तुला माहित आहे ना. आता तू फक्त भास्कर दादांसोबतच बोल, समजव. आणि त्यावर अखिल हो म्हणतो. तर इकडे भास्कर अवनीला सांगत असतो की मी कुणाचाही ऐकणार नाही आणि त्या डीलवर सही करणार नाही. तर इकडे हे ते लोक आकाशवर हल्ला करण्यासाठी येतात, मात्र आकाश त्यांना पुरून उरतो. तो त्या सगळ्या लोकांना मारतो. मग त्यानंतर सगळेजण एकत्र त्याच्यावर हल्ला करतात, त्याला पकडून खूप मारू लागतात. आणि हे बघून वसुंधरा खूपच घाबरते आणि ती गाडीतून बाहेर उतरते. पण तितक्यात आकाश त्या गुंड्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतो आणि त्यांना चांगलंच मारतो. त्यामुळे सगळेजण तिथून पडून जातात. पण त्या विशाखाने जो माणूस पाठवलेला असतो तो पुन्हा एकदा आकाशवर गन रोखून उभा राहतो आणि ही वसुंधरा बघत असते. तो गोळी झाडणार तितक्यात वसुंधरा त्याच्या हातावर दगड फेकते. त्यामुळे त्याच्या हातातील गन खाली पडते. त्यानंतर आकाश लगेच त्याला पकडण्यासाठी धावतो. तो माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आकाश आणि वसुंधरा त्याला पकडतात. आकाश त्याला खूप मारतो आणि विचारतो की सांग, कुणाच्या सांगण्यावरून करतोय हे सगळं? का हल्ला केलास आमच्या दोघांवर? आणि मग तो माणूस सांगतो, मला हे सगळं विशाखा मॅडमने करायला सांगितलं होतं. आणि हे ऐकून आकाश अजून चिडतो. त्यानंतर मग तो माणूस विशाखाला कॉल करतो. विशाखा विचारत असते की काय रे, झालं ना काम? मारलास ना त्या दोघांना? आणि त्यावेळी आकाश स्वतः फोनवर बोलत असतो, हो मॅडम, झालं आहे ना काम तुमचं? आणि आकाशचा आवाज ऐकून विशाखा तर खूपच घाबरते. ते विचारते की कोण आहे तुम्ही? त्यावर आकाश म्हणतो की मी तोच आहे ज्याला मारण्यासाठी तुम्ही हे गुंड पाठवले होते, विशाखा मॅडम, आकाश ठाकूर. आणि हे ऐकून विशाखाला तर घामच फुटतो. ती खूपच घाबरलेली असते. तिच्या तोंडून काहीच आवाज येत नाही. तर आकाश म्हणत असतो की एक लक्षात ठेव, तू कितीही प्रयत्न केले ना तरी तू आमचं वाकडं करू शकणार नाही. आणि मी आणि वसुंधरा घरी येणारच. सगळं प्लॅन तुझ्यावरच उलटणार. आणि हे ऐकून विशाखा तर घाबरून फोन बंदच करून टाकते. तर आकाश आणि वसुंधरा त्या माणसांना घेऊनच घरी जाण्यासाठी निघतात. इकडे तनिया आणि अखिल बाहेर जाण्यासाठी निघालेले असतात. तितक्यात विशाखाचा तनियाला कॉल येते. तनिया अखिलला बाहेर पाठवते आणि विशाखाला ती काय झालं ते विचारते. विशाखा तनियाला झालेला सगळा प्रकार सांगते आणि आकाशला त्याबद्दल कळलं आहे हे ऐकून तनिया घाबरते. पण विशाखा म्हणते की आपल्याकडे अजून वेळ आहे, मी सांगेल तसं कर. नंतर ती तनियाला अजून एक प्लॅन सांगते. ते ऐकून तनिया खूप खुश होते. दुसरीकडे जयश्री आणि माधवराव हॉलमध्येच असतात. जयश्री म्हणत असते की मला आकाशची खरंच खूप काळजी वाटते. तो आणि वसुंधरा फोन करत नाही आहे. नेमका काय चाललं आहे माहित नाही. त्याच वेळी तनिया अखिल त्या ठिकाणी येतात. तनिया म्हणते की आई बाबा, तुम्हाला असं वाटत नाही का आकाशदादा हे सगळं मुद्दाम करत आहे? ते कोणालाच नेमकं आजच ते कोणाचाच फोन उचलत नाही आहे. तर असं वाटते ना हे सगळं त्या वसुंधरा वहिनींनीच करायला सांगितलं आहे. तितक्यात मग भास्कर अवनी त्या ठिकाणी येतात. अवनी म्हणत असते की मी यांना सुद्धा समजवण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि हे काही ऐकतच नाही आहे. मग पुन्हा एकदा अखिल भास्करला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आजच्या मालिकेतील पुढील भागाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.